वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पांडुरंग हरी. हे आम्ही आमच्या राज्यात बांधले. डिझाईन सिमेंटची आहे. दादा इकडे हे आमचे मोठ्या चुलत्यांचे मोठे चिरंजी विलासराव आणि ही आमची नाक वेदा राहू चालू. हा या 2 वर्षापूर्वीच्या काळजी आहे. लावायला भेटल्या नाही, वेळ नाही मिळाला. हे आंबे यंदाची नवीन रोप. किती आहेत महाराजी? ही सरासरी 150 पेक्षा जास्त आहेत. इकडे 100 आहेत. इकडे मार्जिला आहे बघ. तिथे पण आंब्याची रोपं आहेत, थोडी पपईची रोपं आहेत, तिकडे आंब्याची रोपं आहेत. थांबव जरा आता तिला. ही सागवानाची रोपं मी आता केली पूर्ण. म्हणजे 2 महिन्यापूर्वी करायला पाहिजे होती, पण ती मला वेळ मिळालेला नाही. इकडे पण आहे. आंब्याचं आव्हान घातलेलं होतं आणि ते आंबे आता मी लावले पिशवी. पुढच्या वर्षी हे देवराईमध्ये म्हणजे सार्वजनिक जागेत वृक्षारोपण दिंडीसाठी हे स्पेशल ठेवलेले आहेत. वर्षभरात त्यांची उंची 3 ते 4 फूट उंच वाढेल. ही पुन्हा सागाची नवीन रोपं केलेली आहेत. ही सुद्धा देवराईत पुढच्या वर्षी लावण्यासाठी आहेत. आता ही 100 केलेली आहेत, त्याच्यातली कदाचित 40-50 जगतील अशी आशा आहे, कारण कामाला उशीर झाला. स्टॉप. आग लावता नाही आणि बेनू को येते आता. तर बेनूची जबाबदारी देऊन जाऊ कोई ना कोणाकडे. सोपे नाही. तात्या 1000 आंबे आणि 100 सायले लावूच मी संकल्प केलं. तो तुमच्या जीवावर. आता त्यांना दखतल होतं. त्याचं कारण आहे वेळी सायले ते सुद्धा काय म्हणता. तर ठीक आहे, एवढे सायले आहेत ते लावलेले सायले आणि हे आता सायले आहे. 1000 आंबे लावायचे आपण. पूर्वजांनी आपल्या आंबे होळी कापून नुकसान केलेलं आहे निसर्गाचं ना. धर्माच्या नावाखाली का होईना, पण आपण त्याची भरपाई केली पाहिजे. नाही 100 सायले लावायचे. ते पुढच्या पिढीक आपण देवळाच्या मेंटेनसाठी 1000 रुपये दिले असते तर पाठी इली असती. मग माका सांगा, देवाच्या नावाने 4 झाडं ठेवली असती ना पूर्वजांनी त्याच वेळात. तर हसत सगळ्या भावज्या पंजांची नावं सगळ्यांची इली असती. काय नाराज झाले. आम्ही 11,000 कशी देणार, 11,000 शिवाय नोंद नाही. आता दुसरं माझा काय संकल्प आहे माहिती आहे का, प्रत्येक घरात जिलग्यागुणी 1-1 सायलो देणार पुढच्या वर्षी मी. आणि तुम्ही तो आपल्या शेतात देवाच्या नावाने लावायचो. त्या जमीन देऊ आम्ही. हा पुढचा सांगायचा नाही.
हा आणि महत्वाचा मुद्दो काय माहिती हा प्रल्हाद, महत्वाचा मुद्दो काय, आता या आरसीसीचा मंदिर आहे आपला, तर 70 वर्षाच्या पुढे त्याची गॅरंटी नाही तशी. मग त्या वेळात तुम्ही मदत करताना ते झाडा ह्या आमचा फोन कर सगळ्यासाठी आहे जागा म्हणून व्हायला लावली, याचा अर्थ का. नाही ती प्रथा आजवळची म्हणून केला आता कळला काय, प्रथा लोकांना कळा होईल. प्रल्हाद तिसरा कोयता मग त्याचं तुरो काढू कोय, 2 आहेत ना तो 1 करून ठेवू कोय आणि त्यांना खूट लाव कोयत्यान सोयन काढू कोय. हा नाही ना एकच ठेवायचं मोठं, 2 नाही ठेवायचे. नाही 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 अजिबात नाही, एका गाव जोर येणार. या आंब्याची रोप आहे ती सुद्धा यंदा तयार केलेली आहे, पुढच्या वर्षी कामाला येणार. थांबून ठेव थांबून ठेव थांबून आजोबांनी बांधलेलं घर मध्ये आहे, सेंटरला ते पंजोबाने बांधलेलं, इकडे सुद्धा आजोबांनी बांधलेलं आहे. नवीन घर इकडे बांधणार होता मी या बाजूला, म्हणून नाविलाजाने हा मांजर तोडावा लागला, म्हणजे हे घर तोडावं लागलं. 2 नंबर आजोबांचं इकडे एक मोठं नवीन घर बांधणार आहे. पर्यायाने त्याची कुंडी मारलेली आहे. शुभ मुहूर्त कुठचा निवडला होता, राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना मंदिराची ओपनिंग होतं त्यावेळेच्या शुभ मुहूर्तावरती मला वाटतं 22 जानेवारीला. हो हा 22 जानेवारीला इथे कुंडी मारलेली आहे. आणि त्याच दिवशी वेदा जन्मलेली महाराज. हो का, हो त्याच दिवशी त्याच टायमाला त्याच दिवशी वेदा जन्मली, काय हरकत नाही. आणि ही काजीची रोपं ही 4 महिन्यापूर्वी कलम बांधलेली आहेत. काजूच्या रोपाला धरत्या काजूची फांदी लावलेली आहे. आता इथे आता मी काय केलंय, हे आता 4 महिने होऊन गेले यांना, याच्यावर प्लास्टिक गुंडाळलेलं होतं जॉईंटच्या फिटिंगसाठी, ते आता मी हे काढलं सगळं. नाहीपेक्षा तिथे खाच्या पडणार होते. एक जरा दिला पाऊस पडतोय, एक शिल्लक राहिलेलं प्रात्यक्षिक म्हणजे बघा इथे प्लास्टिक आहे. हे बघ हे बघ दिसतंय का, ते दिसतंय हे बघा. हे प्लास्टिक अशा ते आता सोडावं लागणार, नाहीपेक्षा तिथे खाच्या पडतात झाडाला आणि फांदी मग तुटते, कारण प्लास्टिक हे ताणत नाही. अशा प्रकारे आता हे काम चाललेलं आहे. अरे तू आलाच नाही बाळा अजिबात, त्याच्यावर आता तरी मार घरावर मार पांडुरंग. धन्यवाद. डिझाईन सुद्धा माझ्या हातचं आहे आणि मला ह्याच्या आधी ही तुळस चिऱ्यांची होती, त्याच्यावर सिमेंटचा लेप नव्हता, ती आमचे मोठे बंधू मनोहर राऊतांनी बनवली होती. त्याच्यानंतर ह्याच्यावरती सिमेंटचा लेप डिझाईन मी केली. माझ्यासमोर माझे चुलते दशरथ राऊत होते. महत्वाचा मुद्दा म्हणजे आज पर्यावरणासाठी महत्वाचा मुद्दा तो आहे जो ते वृक्षारोपण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आज 10 वर्ष मी माझ्या परीने प्रयत्न करतो. गावी येऊन आंब्याची रोपं त्या मे महिन्याच्या सीझनला जेव्हा आंब्याच्या गुटल्या म्हणजे पारंब्या मिळतात त्यावेळेला त्या पारंब्या रुजत घालतो आणि नंतर येऊन मी पिशवीत भरतो. अशा वर्षभराने ह्या जमिनीत मग वृक्षारोपणासाठी आषाढी एकादशीला आम्ही वृक्षारोपण दिंडी इथून माझ्या घरूनच काढतो आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून त्या वृक्षांचं रोपण होतं. ह्याही वर्षी 18 सागवानची झाडं लावलेली आहेत जी पुढे आम्हाला येतील आर्थिक सहाय्य म्हणून. आणि महत्वाचा मुद्दा दुसरा की ह्याच्या आधी सुद्धा 188 आंबे 3-4 वृक्षारोपण दिंडीमध्ये लावलेले आहेत. हे सर्वच्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच होते. आमचं गाव म्हणजे निरोम, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य आणि आमची ग्रामदेवता श्री माता श्री कोणकण देवी याच्या कृपेने सर्व चाललेलं आहे. मी स्वतः जनार्दन राऊत महाराज निरोमचे या नावाने फेसबुकवर माझे कार्यक्रम रोज अभंग होतात. देवाच्या कृपेने 12,000 आध्यात्मिक अभंग लिहिलेले आहेत. त्याच्यातला रोज एक पोस्ट होत असतो फेसबुकवर राऊत महाराज निरोमचे या नावाने. आणि अशा प्रकारे आतापर्यंत 2,000 अभंग पोस्ट झालेले आहेत.
आणि 12,000 अभंग पोस्ट करायची माझी तरी इच्छा आहे आणि भगवंत ती पुरी करू अशी माझी दुसरी इच्छा आहे. तर वृक्षारोपण हा मुद्दा महत्वाचा आहे, सर्वांनी लक्षात घ्यावा. दरवर्षी एक तरी वृक्ष आपण निसर्गासाठी लावावा आणि एक वृक्ष स्वतःसाठी खासगी जमिनीत लावावा आणि एक वृक्ष हा सार्वजनिक जागेत लावावा. आमच्या पूर्वजांनी एक चांगली रीत करून ठेवली की प्रत्येक गावोगावी सार्वजनिक एक जागा आहे, निदान ती सरकारी असल्यामुळे सार्वजनिक म्हणायला काही हरकत नाही आणि तिथे आपण झाडं तोडू शकत नाही कारण ती सरकारी ह्याच्यामध्ये मालमत्ता म्हणून असते. तर त्या तिकडे जागेत आपापल्या परीने आंब्याची झाडं असं नाही, जे वाटेल ते आपणाला जे पर्यावरणाला अतिपूरक असेल ते खास निवडावं. आम्ही आम्र निवडलेला आहे, पिंपळ जांभळ या पद्धतीचे प्रयोग करतो आणि आर्थिकदृष्ट्या सबलीकरण म्हणून सागवान झाडं निवडलेले आहेत. माझी आशा आहे की ह्या कार्यात मला सर्वांचे आशीर्वाद मिळतील. माझ्या गावकऱ्यांचं आतापर्यंत सहकार्य आहे आणि पुढेही मला सहकार्य मिळेल आणि माझा संकल्प 1000 आंबे आणि 100 सागवान झाडं लावायचा आहे. तो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुरा होणार आहे. पांडुरंग हरी.